तर चला मग छात्राध्यापकांनो, आज आपण घटक क्रमांक 4 मधील सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनातील पुढचा घटक अभ्यासणार आहोत, तो म्हणजे मूल्य निर्धारण. मूल्य निर्धारणाच्या पद्धती. मूल्य निर्धारणाच्या पद्धती बघत असताना आपण सर्वप्रथम बघणार आहोत, तर पहिली पद्धती आहे ती म्हणजे अध्ययन पोर्टफोलिओ. अध्ययन पोर्टफोलिओ आपण इंग्लिशमध्ये त्याला पोर्टफोलिओ असं म्हणू. पोर्टफोलिओ. ओके. तर वास्तविक आपण जर बघितलं, पोर्टफोलिओलाच मराठीमध्ये काय म्हटलं जातं, तर संचिका असं म्हटलं जातं. ओके. अध्ययन पोर्टफोलिओ म्हणजेच अध्ययन संचिका असं म्हटलेलं आहे. ही एक उद्योग क्षेत्रातून आलेली संकल्पना आहे. तर याच्यामध्ये शिक्षणाला संस्कार न मानता मनुष्यबळ निर्मिती करण्याचे साधन असं मानलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. उद्योग क्षेत्रामध्ये संस्काराला इथं महत्वाचं नाहीये, तर तुम्ही जे प्रोडक्ट करताय, निर्मिती करताय, ही याला उद्योग क्षेत्रामध्ये महत्व आहे. म्हणजे इथं शिक्षण म्हणजे संस्कार नाहीये, तर मनुष्यबळ निर्मितीचं साधन असं मानलं गेलेलं आहे. त्यामुळे साहजिकच उद्योग क्षेत्रातील कल्पनांचा जो काही प्रभाव आहे, तर तो प्रभाव शिक्षण क्षेत्रावर देखील होत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. एखाद्या उद्योगात किंवा व्यवसायात नोकरी मिळवण्यासाठी व्यक्ती आपला स्वयंपरिचय किंवा स्वतःचा परिचय सांगते. समजा एखाद्या कंपनीमध्ये तुम्हाला जर जॉब मिळवायचा असेल, नोकरी मिळवायची असेल, तर डायरेक्ट तुम्ही तुमची माहिती न देता जाता का? नाही. तर आधी आपण बघतो की सुरुवातीला जाहिरात येते त्यावेळेला कोणत्या पदासाठी आहे हे आपण बघतो, आणि जेव्हा इंटरव्ह्यूसाठी जातो त्यावेळेला आपण डिरेक्टली जॉईन होत नाही, तर तिथे इंटरव्ह्यू घेतली जाते. आणि इंटरव्ह्यूमध्ये आधी सर्वप्रथम आपण जात असताना आपला बायोडाटा असणं गरजेचं आहे. त्यालाच रिझ्यूम असं सुद्धा म्हटलं जातं. स्वतःचा परिचय काय आहे, स्वतःमध्ये कोणकोणते तुमच्या क्वालिटीज आहेत, तुम्ही कोणत्या पद्धतीचे मार्क्स मिळवलेले आहेत, कोणकोणती तुम्ही कार्यशाळा केलेल्या आहेत, कोणकोणते सेमिनार केलेले आहेत, कोणकोणते ट्रेनिंग्स घेतलेले आहेत, या सगळ्यांचा परिपाक जो असतो तर तो बायोडाटामध्ये, स्वयंपरिचयामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर त्यामध्ये जर आपण बघितलं, या बायोडाटामध्ये काय असतं की वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक पात्रतेवर भर हा त्याच्यामध्ये दिला जातो. त्याचबरोबर गुण कौशल्य काय आहेत, आपले छंद काय आहेत, इतकेच नव्हे तर ज्या कार्यालयात त्याला नोकरी करायची आहे, तर त्या नोकरीसाठी आपल्याकडं अतिरिक्त गुण कोणते आहेत, याची सुद्धा नोंद जी आहे ती परिचयामध्ये केलेली जात असलेली आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे अशा काही बाबी ज्या आहेत, म्हणजे आपल्याकडे अशी कोणती वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे की तो जॉब तुम्हाला दिला जावा, तर हे सर्व एकत्रित म्हणजे त्या कामासाठी उपयुक्त जे काही माहिती आहे त्याचा स्वतंत्र संग्रह यालाच पोर्टफोलिओ किंवा संचिका असं म्हटलं जातं. ओके. म्हणजे बायोडाटा म्हणजे आपल्याला एक प्रकारे आपल्या पूर्णपणे आयुष्याचा, आपण आयुष्यभरामध्ये जे काही शैक्षणिक पात्रता प्राप्त केलेली आहे, जे काही आपण वेगवेगळे ट्रेनिंग घेतलेले आहे, सेमिनार घेतलेले आहेत, याचा आणि आपल्याकडे कोणती ऍडिशनल कौशल्य आहेत, आपले छंद कोणते आहेत, आपल्याकडे क्षमता कोणत्या आहेत, याचा एकत्रित परिपाक हा बायोडाटामध्ये दिला जातो. म्हणजे ती एक प्रकारे आपली स्वतःची संचिका असते, त्यालाच पोर्टफोलिओ असं म्हटलं जातं. आता हीच कल्पना काय आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये आलेली आहे. आणि शिक्षण क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं तर प्रत्येक विद्यार्थ्याची संचिका, स्टुडंट पोर्टफोलिओ म्हणजे इथं काय आपण म्हणू शकतो, स्टुडंट
पोर्टफोलिओ इथं असलेल्या आपल्याला दिसून येतो शिक्षण क्षेत्रामध्ये, त्यालाच विद्यार्थी संचिका असं म्हटलं गेलेलं आहे. मग आता विद्यार्थी संचिकेमध्ये काय असणार आहे हो? आता यानंतर आता समजा म्हणजे एक्झाम्पल म्हणायचं तर पहिलीच्या विद्यार्थीची संचिका काय असणार आहे? त्यानं काही गुण प्राप्त केलेले असणार आहेत का? तर त्याच्यामध्ये क्षमता कोणत्या आहेत, त्यानं काय काय चित्र तयार केली, त्याचबरोबर त्यानं कोणकोणते उपक्रम सांगितले होते, प्रकल्प सांगितलेले ते कोणकोणते प्रकल्प त्यानं पूर्ण केलेले आहेत, त्याचबरोबर कोणती कार्यान्वयच्या वस्तू त्यानं बनवलेल्या आहेत, या सगळ्या त्याची जी काही प्रत्येक कृती आहे तर कृतींचा समावेश त्या विद्यार्थी संचिकेमध्ये केला जात असतो. त्याचबरोबर त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचा गुण सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट असलेला आपल्याला पाहायला मिळतं. सॉरी. तर विद्यार्थी संचिका म्हणजे काय किंवा स्टुडंट पोर्टफोलिओ म्हणजे काय, तर इथं आपल्याला अशी व्याख्या सांगता येईल की विद्यार्थ्यांनी केलेले जे काही प्रयत्न आहेत, त्याचबरोबर जी काही प्रगती आहे, त्याचबरोबर जे काही त्या विद्यार्थ्यांना प्रत्येक क्षेत्रातील जे काही संपादनूक आहे, संपादनूक यांचा जो काही हेतुपूर्ण किंवा हेतुपूर्वक केलेला जो काही संग्रह आहे त्यालाच काय म्हटलेलं आहे की पोर्टफोलिओ असं म्हटलं गेलेलं आहे. ओके. तर नेमकं थोडक्यात तुम्हाला कळालेलं असेल की ज्यामध्ये आशयाची निवडीचे निकष, गुणवत्तेबाबत निकष काय आहेत, विद्यार्थ्यांच्या स्वचिंतनाचे पुरावे या सगळ्यांचा समावेश त्याच्यामध्ये आला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच विद्यार्थी संचिका म्हणजे काय, विद्यार्थ्यांना कोणती प्रगती केलेली आहे, कोणते प्रयत्न केलेले आहेत, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना काय प्रगती केलेली आहे, विविध क्षेत्र मग कोणती आली, बौद्धिक क्षेत्र सुद्धा म्हणजे कोणकोणत्या परीक्षेत कसं प्रावीण्य मिळवलेलं आहे, त्याचबरोबर कार्यानुभवमध्ये कोणत्या वस्तू केलेल्या आहेत, चित्रकलेमध्ये कोणत्या वस्तू केलेल्या आहेत, त्याचबरोबर आणि क्रीडा क्षेत्रामध्ये त्यानं काय म्हणजे कोणतंही संपादित, या सगळ्याचा एकत्रित पूर्ण परिपाक त्या विद्यार्थ्याचा बायोडाटा जो असतो तर विद्यार्थ्याच्या संचिकेमध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो. ओके. तर नेक्स्ट आपण मूल्य निर्धारणाची पद्धती बघतोय. दुसरी पद्धत ती म्हणजे रुब्रिक. ओके. रुब्रिक असं त्याला म्हटलंय. इंग्लिशमध्ये आपण बघू की रुब्रिक, बऱ्याच जणांनी आपण आंतरवासितेमध्ये रुब्रिक ही पद्धती वापरलेली आहे कम्युनिकेशनमध्ये. तर वेगवेगळे आपण त्याच्यामध्ये मुद्दे केले आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा सबमुद्दे म्हणजे त्या आता कम्युनिकेशनसाठी जर तो चांगल्या प्रकारे कम्युनिकेशन त्याचं कंटिन्युअस असेल तर F1, F2 म्हणजे त्याचे लेवल्स आपण केलेले आहेत आणि त्यानुसार त्या विद्यार्थ्याचं मूल्यमापन आपण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर रुब्रिक्स म्हणजे काय की कोणत्याही बाबीचे मूल्यमापन करण्यासाठी तयार केलेला निकष आराखडा. ओके. तर इथं आपण व्याख्या अशी लिहू शकतो की कोणत्याही बाबींचे मूल्यमापन आणि त्यासाठी जो काही तयार केलेला निकष आराखडा आहे. ओके. तर त्या निकष आराखड्यालाच काय म्हटलं जातं, रुब्रिक्स असं म्हटलं जातं. ओके. तर रुब्रिक म्हणजे काय असतं की कोणत्या गोष्टीचे मूल्यमापन कोणत्या निकषाच्या आधारे करावयाचे आहे याचा तपशील त्याच्यामध्ये दिला गेलेला. एकीकडे काय केलेलं असतात, विद्यार्थीची नावं लिहिलेली असतात. आता तुम्हाला वाचन कौशल्य त्या विद्यार्थ्यांना कितपत संपादित केलेलं आहे जर बघायचं असेल तर उच्चार त्याचे स्पष्ट आहेत का. इव्हन आपण बघा निबंध स्पर्धेमध्ये किंवा वक्तृत्व स्पर्धेचं ज्यावेळेला आपण मूल्यमापन करतो त्यावेळेला तो विद्यार्थ्याचं नाव लिहिलेलं असते आणि त्याच्यासमोर निकष लिहिलेले असतात. म्हणजे ही पद्धतीच कोणती झाली किंवा तुमच्या मूल्यमापनाच्या मध्ये आपण बघा सूक्ष्म कौशल्य विकसनाचा आपण पाठ घेतला आणि त्याच्या पाठीमागं आपण काय करत असतो, इतर विद्यार्थ्याचं निरीक्षण दुसरा विद्यार्थी करत होता. मग त्याच्यामध्ये तुम्ही मूल्यमापन कशाद्वारे केलेला आहे तो, तर त्यांनी प्रत्येक कौशल्याचे ठरवलेले जे काही निकष आहेत तर त्या निकषाच्या आधारे तुम्ही त्या विद्यार्थ्याचं मूल्यमापन केलं. म्हणजे इथं काय केलं, तुम्ही रुब्रिक पद्धती वापरली. ओके. तर यामध्ये कोणत्या गोष्टीचे मूल्यमापन कोणत्या निकषाच्या आधारे करायचं आहे तर याचा पूर्णपणे तपशील या कशामध्ये दिला जातो तर रुब्रिकमध्ये दिला जात असलेला आपल्याला पाहायला मिळतो.
तर याचा वापर सर्वप्रथम अमेरिकेमध्ये सुरू झाला आणि विद्यार्थ्याने एखादे कौशल्य उपकौशल्य कितपत आत्मसात केलेलं आहे, त्या उपकौशल्याची पातळी काय, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा पातळीमध्ये सुद्धा L1 L2 म्हणजे त्यानं L1 पहिली लेवल प्राप्त केलेली आहे किंवा L2 दुसरी लेवल प्राप्त केलेली आहे, तर तो दुसऱ्या पातळीवर म्हणजे जर पहिली लेवलच फक्त त्यानं पूर्ण केलेली असेल तर त्यानं काय अजून सुधारणा करणं गरजेचं आहे. अ ब क ड असे आपण अ म्हणजे चांगल्या म्हणजे तो त्या कौशल्यामध्ये चांगला आहे, ब म्हणजे अ म्हणजे उत्तम आहे, ब म्हणजे चांगला आहे, त्यानंतर क म्हणजे बरा आहे, म्हणजे अशा आपण निकष ठरवलेला असतो आणि त्यानुसार त्याची उपकौशल्याची पातळी ही आपण ठरवत असतो. म्हणजे प्रत्येक उपकौशल्य विद्यार्थ्याने कोणत्या स्तरापर्यंत प्राप्त केलेलं आहे हे सर्व काय होतं या म्हणजे तो विद्यार्थी कोणत्या स्तरावर आहे हे कशामध्ये कळतं, तर आपल्याला रुब्रिकमध्ये कळतं. पोर्टफोलिओ म्हणजे काय, पूर्णपणे त्या विद्यार्थ्याचा बायोडाटा, त्यानं कोणती प्रयत्न केलेले आहेत, कोणती प्रगती केली आहे, क्षेत्रातील संपादनूक हेतुपूर्वक संग्रह काय आहेत, हे सगळं पोर्टफोलिओ. रुब्रिक म्हणजे काय, निकषाचा आराखडा, विद्यार्थ्यांची अध्ययन पातळी कुठपर्यंत त्यानं कोणत्या अध्ययन पातळीपर्यंत तो विद्यार्थी पोहोचला आहे हे रुब्रिकमध्ये पाहिलं जातं. तिसरं आहे ते म्हणजे मुलाखती. आता मुलाखत ही गोष्ट आपल्याला माहितीच आहे, मुलाखत म्हणजेच काय, इंटरव्ह्यू. आता हे इंटरव्ह्यू बघत असताना ओके, तर मुलाखत ही काय आहे, एखाद्या व्यक्तीबद्दलची समोरासमोर माहिती घेण्यासाठी विश्वासार्ह तंत्र. म्हणजे मुलाखत जी आहे तर ती समोरासमोर एखाद्या व्यक्तीची घेतली जाते. खरं तर मुलाखतीचे प्रकार हे आहेत की मुलाखत ही समोरासमोर सुद्धा घेतली जाऊ शकते आणि बाय फोन सुद्धा, फेस टू फेस सुद्धा आहे आणि बाय फोन सुद्धा आपण मुलाखत जी आहे तर ती मुलाखत आपण घेऊ शकतो किंवा एका ठिकाणी म्हणजे जर ती व्यक्ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाद्वारे सुद्धा आपण मुलाखत ही घेऊ शकतो. पण ही मुलाखत जे की एखाद्या व्यक्तीबद्दलची समोरासमोर माहिती घेण्याचं एक विश्वासार्ह तंत्र असं म्हटलं गेलेलं आहे. आणि विद्यार्थ्या संदर्भात जर आपल्याला माहिती घ्यायची असेल तर या मुलाखत तंत्राचा सुद्धा वापर करत असताना आपण दक्षता घ्यावी म्हणजे काही दक्षता आपण घेणं अपेक्षित आहे. मुलाखत घेणाऱ्याने ज्याची मुलाखत घ्यायची आहे तर त्याच्याशी मुलाखतीपूर्वी सुसंवाद साधला पाहिजे. डायरेक्ट आपण जायचं, आपण असं नाही करत की एखाद्या कलाकाराची आपल्याला जर इथं मुलाखत घ्यायची असेल तर आपण डायरेक्टली त्याची मुलाखत घ्यायला जात नाही, तर आधी त्यांना पूर्वकल्पना देतो की असं आम्ही मुलाखत घ्यायला येत आहोत. त्यामुळं मुलाखत घेत असताना काय करणं अपेक्षित आहे की मुलाखतीपूर्वी सुसंवाद साधला पाहिजे. आपण मुलाखत कशासाठी घेणार आहोत हे सांगितलं जाणं गरजेचं आहे आणि मुलाखत घेण्यापूर्वी मुलाखतकर्त्याने आपले प्रश्न तयार ठेवले पाहिजेत आणि हे प्रश्न विचारताना अगदी सहजपणे विचारणं गरजेचं आहे आणि समोरच्या व्यक्तीला त्याची परीक्षा घेतली जाते असं वाटू नये. आणि उत्कृष्ट जर मुलाखतीचं आपल्याला संपादन करायचं असेल किंवा मांडणी करण्यासाठी शक्य असेल तर आपल्याकडं टेप रेकॉर्ड किंवा व्हिडिओ रेकॉर्डरचा वापर करावा लागतो. कळालं थोडक्यात की मुलाखत जी आहे म्हणजे ती समोरासमोर व्यक्तीचं एक प्रकारे मूल्यमापन करण्याचं एक विश्वासार्ह तंत्र आहे आणि माहिती घेण्याचं एक विश्वासार्ह तंत्र आहे. आपण विद्यार्थ्याची सुद्धा मुलाखतीद्वारे आपण माहिती घेऊ शकतो. मात्र मुलाखत घेत असताना कोणते मुद्दे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की त्याला आधी पूर्वकल्पना देणं गरजेचं आहे किंवा त्याच्याशी आधी सुसंवाद साधणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मुलाखत आपण त्याची का घेत आहे तर हे सुद्धा सांगणं अपेक्षित आहे आणि मुलाखत घेत असताना प्रश्न आपले तयार ठेवले पाहिजेत आणि अगदी सहजपणे प्रश्न विचारणं हे अपेक्षित आहे आणि आपण त्याची परीक्षा घेतोय असं त्याला वाटता कामा नये. त्यानंतर पुढचं तंत्र आहे मूल्यमापनाची पद्धती आहे ती म्हणजे निरीक्षण. बघा, आपण वर्षभर विद्यार्थ्यांचं निरीक्षण करून सुद्धा आपण काय करू शकतो म्हणजे विद्यार्थी फक्त वर्गातच कसा राहतो हे आपण नाही बघू शकत. विद्यार्थी क्रीडांगणावर असताना तो इतरांशी कसा वागतो, त्याच्या कोणकोणत्या सवयी आहेत, तो इतरांशी मिसळतो का, हे आपण दैनंदिन निरीक्षणातून सुद्धा आपण त्या विद्यार्थ्याचं मूल्यमापन किंवा मूल्य निर्धारण करू शकतो. मग निरीक्षणाच्या सुद्धा वेगवेगळ्या प्रकार
या निरीक्षणाचे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर निरीक्षणाचे वेगवेगळे प्रकार आपण बघत असताना पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे प्रासंगिक नोंदी. ओके, प्रासंगिक नोंदी हे बघत असताना समजा एखादा मुलगा पळत असताना पडला आणि त्याच्याबरोबर जात असताना दुसरा मुलगा, एक मुलगा तसाच गेला आणि दुसरा मुलगा मात्र काय करेल, त्याला वाटेल, जर त्याच्या मनामध्ये भावना असतील तर इतरांना सहकार्य करण्याची वृत्ती असेल तर तो काय करेल, साहजिकच त्याला लागलं का हे म्हणे पहिला त्याला मदत करेल उठण्यासाठी आणि त्यानंतर त्याला लागलं का वगैरे पाणी देणं ही विचारपूस तो करेल. आणि पहिला असणारा तो त्याला देणं घेणं नसतं इतरांशी, त्याचं काय झाले काय नाही. पण दुसरा जो आहे तर त्याची विचारपूस त्यानं जर केली तर काय होईल, तर तो एक समाजशील विद्यार्थी आहे किंवा इतरांना मदत करणारा विद्यार्थी आहे असं त्याच्यातून आपल्याला दिसून येईल. किंवा एखादी वस्तू जर ग्राउंडवर हरवली कुणाची असेल तर ती प्रामाणिकपणे शिक्षकांना आणून देणं, या सगळ्या गोष्टी आहेत. जर एखादा दुसरा विद्यार्थी असेल, काही विद्यार्थ्यांची अशी मानसिकता असते की नाही ते आपण आता घरीच नेऊ किंवा आपण त्याचा वापर करू, अशा पद्धतीनं ह्या प्रासंगिक नोंदीतून तो विद्यार्थी कसा आहे, गुणात्मक कसा आहे तो आपल्याला निरीक्षणातून कळू शकतं. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे पडताळा सूची. ओके, तर पडताळा सूची ही जर आपल्याला बघायची असेल तर पडताळा सूचीमध्ये काय सांगितलं जातं की आपल्याला ज्यावेळी विद्यार्थ्याचे कौशल्य आपण जे काही वेगवेगळे उपक्रम राबवतो त्यावेळी ते कौशल्य किती विद्यार्थ्यांनी किती प्रमाणात संपादन केलेले आहे हेही वेळोवेळी पाहणे अपेक्षित असते. आता उदाहरणार्थ जर आपल्याला इथं बघायचं म्हणलं म्हणजे पडताळण सूची ही सुद्धा गुणात्मक म्हणजे विद्यार्थ्याचं जे काही गुण आहेत तर म्हणजे हे गुणात्मक निरीक्षण तंत्र आहे. तर इथं उदाहरणार्थ आपल्याला जर बघायचं म्हणलं तर विद्यार्थ्याच्या लेखन कौशल्याचा जर आपल्याला पडताळा घ्यायचा असेल तर त्याची शब्दस्पष्टता किती आहे, विरामचिन्हांचा त्याने योग्य वापर केलेला आहे का, शुद्ध लेखन योग्य लिहिलेलं आहे का, किंवा व्याकरणाचा वापर योग्यरित्याने किंवा व्याकरणाचा नियमांचा वापर केलेला आहे का, या सगळ्या बाबींचे निरीक्षण करून आपण काय करत असतो, बरोबर किंवा चूक अशा खुणांचा वापर करून आपण त्या विद्यार्थी पडताळा घेत असतो. ओके, त्यानंतर इथं आपल्याला म्हणजे हे आपण पडताळा सूची का वापरायची आहे, कौशल्य किती विद्यार्थ्यांनी किती प्रमाणात संपादन केलेलं आहे तर ते पाहण्यासाठी. थोडक्यात आपण इथं एक शॉर्टमध्ये लिहू की प्रासंगिक नोंदी हे सुद्धा एक कसं आहे, व्यक्तिमत्व मूल्यमापन म्हणजे विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व कसं आहे, म्हणजे हे व्यक्तिमत्व मूल्यमापन ऑब्जेक्टिव्हला वगैरे विचारलं जाऊ शकेल की व्यक्तिमत्व मूल्यमापनाचं जर विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्वाचं मूल्यमापन करायचं असेल तर प्रासंगिक नोंदी या गुणात्मक निरीक्षण तंत्राचा वापर केला जातो. त्याचबरोबर आपल्याला जर कौशल्य किती प्रमाणात विद्यार्थ्यानं म्हणजे कौशल्य किती प्रमाणात संपादन केलेलं आहे याचं मूल्यमापन करायचं असेल तर या पडताळा सूचीचा वापर केला जातो. ओके, आणि त्यानंतर आपल्याला पुढचं जे आहे पुढची निरीक्षणाचा प्रकार जो आहे तो म्हणजे पडताळा सूची. पदनिश्चयन श्रेणी. पदनिश्चयन श्रेणीमध्ये या पदनिश्चयन श्रेणीमध्ये काय केलं जातं की याच्यामध्ये पदनिश्चयन श्रेणीमध्ये वेगवेगळे जी काही श्रेयांक जे आहेत वेगवेगळे बिंदू नियमावलींचा वापर केला जातो. आता उदाहरणार्थ विद्यार्थी तुम्ही दररोज अभ्यास करता का असा प्रश्न विद्यार्थ्याला समोर त्याला निरीक्षणामध्ये किंवा एका प्रश्न आपण जर त्याला प्रश्नावलीमध्ये दिला तर तो काही विद्यार्थी काय म्हणतील की आपण त्याला बिंदू नियमावली देऊ शकतो. तर रोज करतो, आठवड्यातून एकदा करतो, महिन्यातून एकदा करतो किंवा मनाला वाटेल तेव्हा करतो, आवडेल तेव्हा
करतो. ओके, असे जर असतील तर काय, दररोज करणारा एखाद्यानं टिक मार्क केली, ओके, तर काय होईल हो, की हा विद्यार्थी दररोज, आता याच्यामध्ये हे आदर्श उत्तर झालं. मात्र आपण त्याला असं सांगायचं नाही की आपण त्याचं मूल्यमापन करण्यासाठी ही प्रश्नावली देतोय, असं त्याला वाटू द्यायचं नाही. तर त्याला गाफील ठेवायचं, नियंत्रित घटकांमध्ये त्याचा समावेश करायचा नाही. त्याला सहज पद्धतीनं त्याला प्रश्नावली द्यायची आणि वेगवेगळे मुद्दे आपण मांडणं. तुम्ही दररोज पेपर वाचता का, असं आपण प्रश्न टाकू शकतो. म्हणजे असे प्रश्न विचारून आपण त्याला वेगवेगळे जे काही काय म्हटलं जातं, त्याला बिंदू नियमावली दिली जाते. आपल्याला जर चांगल्या पद्धतीनं निष्कर्ष जर काढायचा असेल, मूल्यमापन करायचं असेल, तर 5 बिंदू नियमावलींचा वापर इथे या पदनिश्चयन श्रेणीमध्ये केला जातो. ओके, त्यानंतर आहे पुढची मूल्यमापन पद्धती, ती म्हणजे सवंगड्यांकडून स्वयंमूल्य निर्धारण. पुढची मूल्य निर्धारणाची पद्धत आहे 5वी, सवंगड्याकडून स्वयं मूल्य निर्धारण. आता सवंगडी कोण आहेत, जे विद्यार्थ्यांनी स्वतःचे मूल्य निर्धारण इथं करावयाचे असते. स्वयंमूल्यमापन म्हणलं किंवा स्वयंमूल्य निर्धारण म्हटलं म्हणजे स्वतःचं मूल्य निर्धारण करायचं. विद्यार्थ्याला स्वतःबद्दल काय वाटते व इतर सहकार्यांना काय वाटते याचा विचार करणं इथं अपेक्षित आहे. म्हणजे विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी, परिस्थिती, छंद, त्याच्या प्रगतीस बाधा आणणाऱ्या बाबी, समायोजन क्षमता, अभिरुची इत्यादी बाबींचे विद्यार्थी स्वतः व सवंगड्यांकडून मोजमाप करतात व विद्यार्थी याद्वारे स्वतःचे एखाद्या विशिष्ट पातळीवर स्थान किंवा जागा निश्चित करतात. मग यावरून आपल्याला बघा, आपण म्हणतो एखादा चांगला उत्तम गायक असेल, एक गाणं म्हणणारा विद्यार्थी असेल आणि तो गाणं म्हणतो आणि नंतर त्याला सुद्धा माहित असतं की आपण गाणं कशा पद्धतीने म्हणलेलं आहे आणि समोरच्याचा सुद्धा रिस्पॉन्स त्याला अपेक्षित असतो की बाबा तुझं गाणं खूप छान झालं, मस्त झालं. काही जण सांगतील की नाही थोडे ह्या चुका झाल्या, म्हणजे जो जाणकार असेल तर तो सांगेल. म्हणजे अशा पद्धतीनं स्वतःला जे काही आपल्या गाण्याबद्दल वाटलं आणि इतरांनी जो काही आपल्या संदर्भात जी प्रतिक्रिया दिली, तर याच्यावरून तो आपल्याला आणखीन आपल्यामध्ये काय सुधारणा करायला पाहिजे का आपण चांगल्या पद्धतीनं म्हटलं, तर या सगळ्याचा विचार करून तो आपल्याला एका निश्चित पातळीवर ठेवतो. म्हणजे आपल्यामध्ये कोणते चांगले गुण आहेत, आपल्यामध्ये काय कमकुवतपणा आहे, या सगळ्याचं आकलन करून तो स्वतःमध्ये बदल घडवत असतो आणि स्वतःची जी काही जबाबदारी आहे, स्वायत्तता, त्याच्यामध्ये आत्मविश्वास जो आहे तर तो विद्यार्थ्यांचा विकसित होतो. आता लेखन बघा, लेखनामध्ये जर आहे तर एखाद्या चांगलं अक्षर असेल तर आपण त्याला सुद्धा माहित असते की आपलं अक्षर कसं आहे आणि दुसरे लगेच म्हणतात इतर त्याचे अक्षर बघून, अरे वा किती छान अक्षर आहे तुझी, असं म्हणतात. आणि काही जण मग शिक्षक वगैरे, आपल्याला सवयच असते शिक्षकांना की त्यांच्या ज्या चुका, मग व्याकरणातल्या चुका असेल काय असेल तर त्या चुका तो विद्यार्थी दुरुस्त करतो आणि एक प्रकारे चांगलं लेखन कौशल्य तो विद्यार्थी प्राप्त करत असतो. ओके, मग याच्यामध्ये मग जे काही सवंगड्यांकडून मूल्य निर्धारण आहे तर याच्यामध्ये 2 प्रकार इथं दिलेले आहेत. तर एक म्हणजे आपण प्रकल्पाद्वारे, म्हणजे आपण प्रकल्प जे देतो, प्रकल्प म्हणजेच काय की विशिष्ट हेतूने केल्या जाणाऱ्या नियोजनबद्ध कृतीला प्रकल्प असं म्हटलं गेलेलं आहे. मग प्रकल्प द्यायचा असेल तर आपण तो प्रकल्प कधी कधी गटामध्ये देतो, तर कधी कधी वैयक्तिक देतो, तर काही वयोगटानुसार देतो, काही इयत्तानिहाय आपण प्रकल्प देत असतो. आणि प्रकल्प देत असताना ही गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचे आहे की तो प्रकल्प जास्तीत जास्त खर्चिक नसावा. आणि या प्रकल्पाद्वारे विद्यार्थ्याची जे काही बोधात्मक आणि कार्यात्मक क्षमता किंवा अध्ययन हे होणं गरजेचं आहे. मग हे प्रकल्प करत असताना विद्यार्थी इतरांशी संवाद कसा करतो, आंतरक्रियात्मक संबंध तो इतरांशी कशा पद्धतीनं संबंध ठेवतो, त्याचबरोबर पृथक्करण, संश्लेषण याची कौशल्य त्याच्यामध्ये किती विकसित झालेली आहेत, तर हे आपल्याला त्या प्रकल्पावरून विद्यार्थ्याच्या कळत असतं. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे गृहपाठ. विद्यार्थ्याला जो काही गृहपाठ दिला जातो, विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाची सवय लागावी आणि त्याचबरोबर शिकलेल्या भागाचे दृढीकरण व्हावे यासाठी गृहपाठ दिला जातो.
आणि विद्यार्थ्यांना काय करायचं आहे, तो गृहपाठ घरी स्वतः नियोजनपूर्वक अभ्यासपूर्वक करणं हे अपेक्षित असतं. आणि गृहपाठामुळे काय होतं की वर्गामध्ये जे काही शिकवलं जातं तर ते घरी गेल्यानंतर पुन्हा त्याच्या गृहपाठावर तो पुन्हा विद्यार्थी वाचन करतो आणि त्यामुळं पूर्णपणे एखादी संकल्पना त्याला चांगली समजते, दृढीकरण त्याचं चांगलं होतं आणि सराव होतो. ठीक आहे. आणि यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढतो. त्याचबरोबर शिक्षकांना गृहपाठ तपासल्यानंतर विद्यार्थ्यांची जी काही अध्ययन पातळी आहे तर ती अध्ययन पातळी शिक्षकांना कळते आणि यामुळे पुढील सुधारणा काय कराव्यात तर या सुधारणा सुद्धा शिक्षक सांगत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. गणितामध्ये जर आपल्याला गृहपाठ द्यायचे असेल तर गणित सारखं सरावासाठी देणं गरजेचं आहे. लेखनाचा जर सराव करायचा, भाषामध्ये लेखनाचा सराव करत असेल तर शुद्ध लेखन त्याला सातत्यानं सराव करून देणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर आपल्याला पुढचं मूल्य निर्धारणाची पद्धत बघायची आहे. ती म्हणजे समरूप अध्ययन कृती. समरूप अध्ययन कृती आपण बघितलं. पोर्टफोलिओ, त्यानंतर रुब्रिक, त्यानंतर मुलाखती, निरीक्षणामध्ये 3 मुद्दे: प्रासंगिक नोंदी, पडताळासूची, पदनिश्चयन श्रेणी, त्यानंतर सवंगड्यांकडून स्वयंमूल्य निर्धारण, समरूप अध्ययन कृती. आता समरूप अध्ययन कृती पाहत असताना आपण एखादी कला जर जीवनात हस्तगत करायची असेल किंवा ज्ञान संपादन स्वतःला जर करायचं असेल तर स्वतःला झोकून देणं गरजेचं आहे. तर त्या परिस्थितीशी समरूप होणं गरजेचं आहे. पोषक वातावरण हे असणं गरजेचं आहे. आपले सहाध्यायी किंवा आपले सहकारी ज्या पद्धतीनं माध्यमाच्या सहाय्याने एखाद्या गोष्टीचं ज्ञान घेतात, कौशल्य आत्मसात करतात, तशाच पद्धतीनं त्याचं वातावरण, परिस्थिती आपल्या कृतीमध्ये असणं गरजेचं आहे. किंवा समरूप अध्ययन कृतीमुळं 2 विशिष्ट प्रकारे अध्ययन होते आणि कौशल्य विकसित होत असलेलं आपल्याला इथं पाहायला मिळतं. एक म्हणजे प्रत्यक्ष अनुभवाद्वारे, म्हणजे शिक्षक एखादी कृती दिग्दर्शन करून दाखवतो व त्यानंतर स्वतः विद्यार्थ्याला मार्गदर्शन करतो. त्यामुळे काय होत असतं की प्रत्यक्ष अनुभवाद्वारे विद्यार्थी शिकतो. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे समांतर कृती किंवा नक्कल. आता समांतर कृती किंवा नक्कल कुणाची करणार आहे? इथे शिक्षकाची विद्यार्थी नक्कल करणार नाहीये, तर दुसरे इतर सहकारी आपले कशा पद्धतीनं कृती करतात त्या पद्धतीनं आपण एखादी कृती करावी असं त्याला वाटतं. मग तो समोरचा ज्या पद्धतीनं कृती करत असतो त्याचं निरीक्षण करतो आणि त्या पद्धतीनं कृती करण्याचा तो विद्यार्थी प्रयत्न करत असतो. यालाच समरूप अध्ययन कृती असं म्हटलं जातं. समरूप म्हणजे आपल्या बरोबरीनं म्हणजे कोण की आपल्या बरोबरचा समोरचा जो काही विद्यार्थी आहे. आता फॉर एक्झाम्पल एखादा खेळाडू जो आहे तर एखादा विद्यार्थी जो आहे तर खेळामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं सक्षम असेल किंवा तो बऱ्याच स्पर्धा जर जिंकत असेल, मग जर जो काही 2 नंबरचा विद्यार्थी आहे म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर नेहमी असणारा जो विद्यार्थी आहे त्याला असं वाटत की बाबा हा 1 नंबरचा, याचाच नेहमी का 1 नंबर येत असतो किंवा हा एवढं स्पर्धा कशा काय जिंकतो. मग यासाठी तो काय करेल, तो विद्यार्थी त्याचं जे काही कौशल्य आहे तो नेमकं काय काय कृती करत असतो, कशा पद्धतीनं सराव करत असतो, त्यासाठी कोणकोणत्या पद्धती वापरत असतो, त्याला वातावरण घरचं कसं आहे, त्यानंतर इतर कोणत्या गोष्टींचा तो सराव सातत्यानं करत असतो की जेणेकरून तो स्पर्धा जिंकत असतो. ह्या सगळ्या तो काय करेल की त्याचं निरीक्षण करेल आणि त्या पद्धतीनं स्वतःमध्ये विकास करण्याचा तो प्रयत्न करू शकतो. ओके. तर हे सर्व कशामध्ये येतं? समरूप अध्ययन कृतीमध्ये. आणि समरूप अध्ययन कृती करत असताना आता इथं 2 प्रकारे दिले. प्रत्यक्ष अनुभव शिक्षक एखादी कृती करतात, ती शिक्षक कृती करत असताना विद्यार्थी निरीक्षण करत असताना त्या पद्धतीनं विद्यार्थी कृती करण्याचा प्रयत्न करतो. ही एक पद्धत झाली. आणि दुसरी म्हणजे समांतर कृती किंवा नक्कल कुणाची करतो? आता शिक्षकाची नक्कल त्यानंतर पहिल्यांदा केलेली आहे. प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थी शिक्षक जेव्हा शिकवतात किंवा जी कृती करतात तर ती तर केलेली आहे, पण दुसरं काय कुणाकडून शिकतो तर सहाध्यायीकडून तो शिकतो. मग सहाध्यायीकडून जर शिकत असताना चांगल्या प्रकारे
दुसरा जो काही कृती करत असतो त्याचं योग्य प्रकारे निरीक्षण करतो आणि त्यानुसार तो कृती करण्याचा प्रयत्न करत असतो आणि कौशल्य आत्मसात करत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर 7वा मुद्दा आहे तो म्हणजे सराव. ओके, म्हणजे मूल्य निर्धारणाची एक पद्धत आहे तो म्हणजे सराव. एखादी गोष्ट आपल्याला चांगली शिस्तबद्ध किंवा खूप चांगल्या पद्धतीने आत्मसात करायची असेल तर सराव हे त्याला एक उत्तम तंत्र असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. गणितातील पाढे असू दे, संगीत असू दे, गायन असू दे, या विषयामध्ये आपल्याला सराव जर आपण चांगल्या पद्धतीनं केला तर कोणतीही कौशल्य आपल्याला चांगल्या पद्धतीनं हस्तगत, आत्मसात आणि फायदेशीरपणे आपण ते करू शकतो. शालेय स्तरावर आपल्याला जर बघायचं असेल तर शारीरिक शिक्षण, संगीत, गायन, चित्रकला, गणित अशा विषयांसाठी सराव हे जे आहे ते उत्तम तंत्र किंवा उत्तम मूल्य निर्धारणाची पद्धत असलेली आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यानंतर आहे ते म्हणजे भित्तीपत्रके. आता भित्तीपत्रके जे आहेत तर हे भित्तीपत्रिकेमध्ये काय केलेलं असतं की एखाद्या भित्तीपत्रिका तयार करण्याची उपस्थिती फारशी महत्वाची नसते, पण कमीत कमी वेळात एखादी संकल्पना जी आहे ती प्रक्षेपित करण्यासाठी ही भित्तीपत्रिका उपयुक्त ठरत असलेली आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे एखादी संकल्पना दिली जाते. फॉर एक्झाम्पल आपल्या कॉलेजेसमध्ये काय केलं जातं की जर समजा एखाद्या महात्मा फुले यांची जयंती असेल तर त्या संदर्भात महात्मा फुलेंविषयी माहिती गोळा करायला लावली जाते. त्यांच्या संदर्भात जी वेगवेगळी माहिती आहे म्हणजे एक प्रकारे काय असते, एखादी संकल्पना कमी वेळेमध्ये कशा पद्धतीनं प्रक्षेपित करायची ही एक उत्तम नमुना म्हणजे भित्तीपत्रक असतं. मोठ्या गटासमोर किंवा समुदायासमोर आपली स्वतःची कल्पना, आता फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्यांमध्येच काय असतं, एक उत्तम लेखक असतो, उत्तम कवी असतो आणि याला जर त्याचं लेखन जर प्रक्षेपित करायचं असेल तर तो भित्तीपत्रिकाचा एक चांगला उत्तम तंत्र त्याचा वापर करू शकतो. त्याचबरोबर ज्यांना भाषणाची भीती वाटते त्याच्यासाठी भित्तीपत्रिके संदेश व्यक्त करताना, आता जर भाषण कधी चांगल्या प्रकारे करू शकतो, त्याला जर चांगलं ज्ञान असेल, त्या संदर्भात त्याचं वाचन असेल, त्याचबरोबर सराव असेल तर असेल तरच तो चांगल्या प्रकारे भाषण किंवा वक्तृत्व कौशल्य प्राप्त करू शकतो. ओके, त्यानंतर मग शालेय स्तरावर आपण पर्यावरण, साक्षरता, स्वच्छता, स्त्री पुरुष समानता, राष्ट्रीय एकात्मता या अशा वेगवेगळ्या विषयावर उद्बोधनपर आपण भित्तीपत्रिके विद्यार्थ्यांना तयार करायला लावू शकतो आणि त्याच्यामध्ये जर काही त्रुटी असतील तर ऐनवेळेला आपण ते दुरुस्त करू शकतो. तर अशा पद्धतीनं काय आहे की या सर्व मूल्य निर्धारणाच्या पद्धती आपण आताच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या. मूल्य निर्धारणाच्या पद्धती आहेत अध्ययन पोर्टफोलिओ. पोर्टफोलिओ म्हणजेच काय, विद्यार्थी संचिका, प्रयत्न, प्रगती, क्षेत्रातील संपादनूक, हेतुपूर्वक म्हणजे अध्ययनार्थी किंवा विद्यार्थ्याचे जे काही प्रयत्न आहेत, प्रगती आहे, याचा सगळ्याचा संग्रह म्हणजेच पोर्टफोलिओ. रुब्रिक म्हणजे काय, कोणत्याही बाबतीचे मूल्यमापन जर आपल्याला करायचं असेल तर त्याचा निकष आराखडा, त्यालाच रुब्रिक असं म्हटलेलं आहे. विद्यार्थ्यांना लेखन कौशल्य कितपत कसं प्राप्त केलेलं आहे याचं जर आपल्याला निकषाद्वारे जर आपल्याला पाहायचं असेल तर ते रुब्रिक असं थोडक्यात म्हणलं. इंटरव्ह्यू म्हणजे काय की समोरासमोर एखाद्या व्यक्तीचं आपल्याला जर माहिती घ्यायची असेल, एक विश्वासार्ह तंत्र असं म्हटलेलं आहे. मुलाखत घेत असताना कोणकोणत्या बाबींचा विचार करावा हे आपण पाहिलं. निरीक्षणामध्ये सांगितलं, निरीक्षण हे गुणात्मक तंत्र आहे. मग त्याच्या प्रासंगिक नोंदी कशासाठी करायच्या, त्याला एखाद्या विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्वाचं मूल्यमापन करायचं असेल तर प्रासंगिक नोंदी आपल्याला त्याच्या घेणं गरजेचं आहे. प्रत्येक प्रसंगामध्ये तो विद्यार्थी कसा वागतो, त्यावरून तो विद्यार्थी इतरांशी कसा निगडीत आहे, त्याचे संबंध इतर विद्यार्थ्यांशी कसे आहेत, या सर्वांचा परिपाक या प्रासंगिक नोंदीतून आपण पाहू शकतो. त्यानंतर आहे पडताळा सूची. या पडताळा सूचीमध्ये काय केलं जातं, कौशल्य किती संपादित केलेलं आहे, तर या वेगवेगळ्या निकषाच्या समोर आपण बरोबर चिन्ह किंवा गुणाकार चिन्ह म्हणजे फुली मारून आपण त्याची नोंदी ह्या ठेवू शकतो. त्यानंतर आहे पदनिश्चयन श्रेणी. पदनिश्चयन श्रेणीमध्ये बिंदू नियमावली ठरली जातात आणि या बिंदू नियमावलीच्या मार्फत त्या विद्यार्थ्यांच्या बरोबर मूल्यमापन जे आहे त्या निकषानुसार हे कौशल्याचे केले जाते. त्यानंतर सवंगड्याकडून स्वयंमूल्य निर्धारण. स्वयंमूल्य निर्धारण म्हणजे इथं स्वतः मूल्यमापन सुद्धा करायचं आहे आणि त्याचबरोबर इतर सहाध्यायींचं जे काही प्रतिसाद आहे, जे काही मत आहे, या सगळ्यांचा परिपाक करून हे मूल्य निर्धारण केलं जातं. मग फॉर एक्झाम्पल इथं दिलेलं आहे की प्रकल्प हा सगळ्यांनी मिळून करायचा असतो, त्यामुळे इतरांशी आंतरक्रिया करून जो काही प्रकल्प केला जातो, मग प्रकल्प योग्य प्रकारे तो विद्यार्थी करतो का, किती समरस होऊन करतो
या पण गोष्टीचं मूल्यमापन इथं होत असतं. गृहपाठ, जर गृहपाठ चांगल्या पद्धतीनं तो विद्यार्थी करत असेल तर त्या विद्यार्थ्याची अध्ययन पातळी करते आणि जर काही चुका होत असतील तर त्या शिक्षकांना सुधारायला येतात. विद्यार्थ्याची प्रगती ही गृहपाठावरून कळते आणि त्यामुळं काय होत असते की दृढीकरण होण्याचं काम जे आहे या गृहपाठामुळं, म्हणजे ज्ञानाचं दृढीकरण